शेंडूर ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी, ग्रामस्थांची मागणी। सन 2021-2026 या कालावधीतील कारभाराची चौकशी व्हावी, तसेच विविध विकास कामांची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी। ग्रामस्थांचे गट विकास अधिकाऱ्यांच्याकडे निवेदन। ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समितीकडे निवेदन सादर। एकही ग्रामसभा कधी वेळेवर घेतलेली नाही आणि आज तागायत अशा लांबणीवर सोडत आलेले आहे ते। कुलपाची चावी आम्ही पोलीस पाटील यांच्याकडे सुपूर्द करत आहोत। 2021 ते 2026च्या कामाची जे चौकशी आहे आम्ही त्याचं निवेदन BDOना देणार आहे आणि सदर कामाची जर चौकशी BDO यांनी जर नाही केली 15 दिवसात तर आम्ही अमरण उपोषणाला बसणार आहे त्या पंचायत समिती कागल येते। आपण पाहत आहात न्यूज ग्रेट महाराष्ट्र आणि या जर चॅनलवर आपण नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। न्यूज ग्रेट महाराष्ट्र, आवाज सत्याचा, ताकद जनते। शेंडूर ग्रामपंचायतीच्या सन 2021 ते 2026 या कालावधीतील कारभाराची तसेच विविध विकास कामांची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेंडूर येथील ग्रामस्थांनी कागल पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी ग्रामसभा होणे अपेक्षित असताना ग्रामसेवकांनी ग्रामसभा दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता विठ्ठल मंदिर येथे आयोजित करण्यात येणार असल्याची सूचना दिली होती। मात्र दिनांक 20 ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामसभेस ग्रामसेवक उपस्थित राहिले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। ग्रामसभा आयोजित ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासकाने कोरम अभावी सभा तहकूब झाल्याचे सांगितले। मात्र पुढील ग्रामसभेची तारीख जाहीर करण्यात आली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। ग्रामसभा तहकूब झाल्यानंतर नियमानुसार पुढील सभेची तारीख जाहीर करण्यात यावी, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून त्याची चावी गाव कामगार पोलीस पाटील यांच्याकडे सुपूर्द केल्याचे निवेदनात म्हटले आहे। त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप काढण्यात आल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे। दरम्यान सन 2021 ते 2026 या 5 वर्षाच्या कालावधीत ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या विविध विकास कामांची चौकशी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी ग्रामस्थांनी केली आहे। यामध्ये जलजीवन मिशन योजना, 15वा वित्त आयोगातून झालेली कामे, शेंडूर येथील अंगणवाडी व मराठी शाळेतील कामे, हायमास्ट दिवे, शेंडूर कमान ते हदनाळ हद्दीपर्यंतचा रस्ता, CCTVची कामे, घराघरात वाटप करण्यात आलेल्या कचरा कुंड्या, तसेच तळ्याच्या खालच्या विहिरीपासून गावापर्यंत करण्यात आलेली पाईपलाईन आदी कामाचा समावेश आहे। वरील कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा, खर्च, मंजुरी, प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि उपलब्ध शासकीय नोंदी याची तपासणी करण्यात यावी। तसेच चौकशीत अनियमितता किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधितावर नियमानुसार कारवाई करून शासनाचे नुकसान झाले असल्यास संबंधित रक्कम वसूल करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या प्रकरणी गट विकास अधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेऊन 15 दिवसाच्या आत योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा शेंडूर ग्रामस्थांच्या वतीने कागल पंचायती समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। निवेदनावर अविनाश राजाराम शेवाळे, सागर भिकाजी ढवण, महादेव कवडे, अमोल येल्लुगुडे, सुनीलराव निंबाळकर, विलास डोंगळे, सिद्धराम चव्हाण, स्वप्नील वडगावकर, किरण देसाई यांच्यासह शेंडूरमधील ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत। एकही ग्रामसभा कधी वेळेवर घेतलेली नाही आणि आज तागायत अशा लांबणीवर सोडत आलेले आहे ते। एकही सदस्य कोण हजर नाही। ग्रामस्थ आहोत। नियमाप्रमाणे 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेणे गरजेचे होते, पण ग्रामसेवक यांनी 15 ऑगस्ट दिवशी पुढील तारीख देऊन ती 20/8/2026 रोजी सकाळी 11 वाजता विठ्ठल मंदिर या ठिकाणी ग्रामसभा घेण्यात येईल असे सूचना दिली। त्याप्रमाणे 20 ऑगस्ट रोजी सभा होणे गरजेचे होते, पण 20 ऑगस्टच्या सभेलाच ग्रामसेवक अनुपस्थित होते। त्यांना आम्ही कॉल केल्यानंतर त्यांनी असे आम्हाला सांगितले की आम्ही लेखी म्हणणे ग्रामपंचायत प्रशासक श्री अमर कांबळे यांना दिलेले आहे की त्या ठिकाणी गावातील अंगणवाडी सेविका, शिक्षक किंवा शासकीय अधिकारी यापैकी एकाला कोणाला तर सचिव नेमून त्या ठिकाणची बाबा ग्रामसभा घेण्यात यावी असं आम्ही सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे आम्ही ग्रामसभेसाठी लोक गेल्यानंतर त्या ठिकाणी कोरम अभावी ग्रामसभा तहकूब करत आहे असं कारण सांगितल्यानंतर ती सभा तहकूब केली आहे। पुढील लोकांनी पुढील तारीख बाबा ग्रामसभेची पुढील तारीख विचारणा केल्यानंतर मी आज रोजी ती तारीख सांगू शकत नाही असं
प्रशासक यांनी सांगितले नियमाप्रमाणे त्याच दिवशी त्याच ठिकाणी पुढील तारीख सांगणे हे अपेक्षित होते, पण त्यांनी आपला मनमानी कारभार करून पुढील तारीख देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर शेंडूरमधील ग्रामस्थांनी त्यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी उत्तरांची टाळाटाळ केलेली आहे. ग्रामसेवकांना विचारूनच आम्ही तारीख जाहीर करणार, तशी जाहीर करणार नाही म्हणले. मग आम्ही लोकांनी काय म्हणलं, बाबा ग्रामसेवकांना विचारणार, ग्रामसेवक जर नाही आले तर का तुम्ही घेणारच नाही काय, तर आम्ही काय ते ग्रामसेवक शिवाय सांगणारच नाही. मग कारभार चालू आहे का नाही ह्याचा ग्रामपंचायतचा, तर ग्रामपंचायतचा कारभार थांबून देतोपर्यंत आम्ही टाळं टाकतो. तर त्यांनी ते आम्हाला प्रत्युत्तर काय दिलं नाही, म्हणून आम्ही लावलं आणि ह्यांना पोलीस पाटलांना घेऊनच तो विषय केला. पोलीस पाटील म्हणले त्यांना साक्षीला घेऊन त्यांच्याकडेच आम्ही किल्ल्या दिल्या. आणि मग त्यानंतर येऊन त्यांनी कोणीही तक्रार केली आम्हाला माहीत नाही. त्यानंतर येऊन पोलिसांनी ते ताळं उघडलं. त्यानंतर शेंडूरमधील संतप्त ग्रामस्थांनी शेंडूर ग्रामपंचायतला ताळे लावण्याचे ठरवले. त्यानंतर 10 मिनिटातच शेंडूर ग्रामपंचायतला ताळे लावले. सदरचे ताळे लावल्यानंतर सदरच्या कुलपाची चावी आम्ही शेंडूरचे गाव कामगार पोलीस पाटील प्रतिनिधी म्हणून सखाराम गोरडे यांच्याकडे सदर कुलपाच्या चाव्या दिल्या. त्यानंतर प्रशासकीय दबाव आणून कागल पोलीस ठिकाणी या ठिकाणी फोन करून सदरच्या कुलूप काढण्याचं काम त्यांनी मनमानी केलेलं आहे. त्यामुळं सदर ग्रामपंचायतची आम्ही माननीय गट विकास अधिकारी कागल यांच्याकडे ग्रामपंचायत शेंडूरची 2021 ते 2026 पर्यंत सर्व झालेल्या कामाची चौकशी करून संबंधित ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्य यांच्यावरती योग्य ती कार्यवाही करून जो काही 2 नंबर झालेला आहे तो जनतेसमोर मांडण्यात यावा, हे आम्ही त्यांच्याकडे विनंती करणार आहे. सदर त्यांच्या 2021 ते 2026च्या कामाची जे चौकशी आहे आम्ही त्याचं निवेदन BDOना देणार आहे. आणि सदर कामाची जर चौकशी BDO यांनी जर नाही केली 15 दिवसात किंवा वरिष्ठांनी नाही दखल घेतली तर आम्ही अमरण उपोषणाला बसणार आहे. त्या पंचायत समिती कागल येते. पोलीस पाटील प्रतिनिधी म्हणून सखाराम गोरडे हे या ठिकाणी उपस्थित होते आणि या कुलपाची चावी आम्ही पोलीस पाटील यांच्याकडे सुपूर्द करत आहोत. ग्रामसभा शेंडूरची साधारण 15 ऑगस्ट दिवशी नियमाने घेणे गरजेचे होते, परंतु ग्रामसेवक यांनी 15 ऑगस्ट दिवशी 20 तारखेला 20/8/2026 रोजी ग्रामसभा घेतो असे जाहीर केले होते. पण आज 20 तारखेला ज्या ठिकाणी ग्रामसभा भरते त्या ठिकाणी ग्रामसेवकही नाहीत किंवा सरपंच आले होते. सरपंच म्हणजे आज रोजी प्रशासक म्हणून ते काम करतात आणि त्यांनी असं सांगितले की पुढली तारीख कळवतो. पुढली तारीख त्याच दिवशी सांगणे गरजेचे होते. त्यामुळे शेंडूर गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला ताळे ठोकलेले आहे. जोपर्यंत ग्रामसभेची तारीख डिक्लेअर करत नाहीत आणि जोपर्यंत लोकांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही तोपर्यंत ग्रामपंचायतचे ताळे खोलले जाणार नाही. दरम्यान शेंडूर ग्रामपंचायतीच्या कारभाराची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. न्यूज ग्रेट महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी उपसंपादक MD कांबळे, शेंडूर. याच सारख्या ताज्या घडामोडींसाठी न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज ग्रेट महाराष्ट्र, आवाज सत्याचा, ताकद जनतेची.